नमस्कार. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. पहा, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मार्च महिना हप्ता वाटप, त्याचबरोबर अनुदान वाढ निर्णय या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व ऑफिशियल निर्णय तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती मार्च हप्ता वाटप आणि अनुदान वाढ या संदर्भात. तर पहा, तुमच्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत असेल, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेमध्ये एक महत्त्वाची माहिती आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा मुद्दा असणार आहे. पहा, बऱ्याच दिवसांपासून लाभार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला अनुदान वाढलं पाहिजे, अनुदान वाढ लागू झाली पाहिजे, 6,000 रुपये एवढं अनुदान आम्हाला झालं पाहिजे. मग त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील किंवा इतर लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना अनुदान हे समप्रमाणात सारख्याच पद्धतीने वाढलं पाहिजे. हा एक क्लिअर मुद्दा आहे. कारण या अगोदर जेव्हा जेव्हा या योजनेचं अनुदान वाढलेलं आहे तेव्हा तेव्हा सरसकट सर्वांचं अनुदान वाढलेलं आहे. हा मुद्दा देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त 2025मध्येच दिव्यांग बांधवांचंच अनुदान सेपरेट वाढवण्यात आलेलं होतं, ना की इतर लाभार्थ्यांचं. दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढलं, अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्याबरोबरच इतर लाभार्थ्यांचं सुद्धा हे अनुदान वाढायला पाहिजे होतं. अशी मागणी प्रत्येक लाभार्थ्यांच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे आणि ती रास्त देखील आहे. आता पहा, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सगळ्यात महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे काय? संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग बांधवांचा जो समावेश आहे, अशा दिव्यांग बांधवांसाठी पहा, अर्थसंकल्पामध्ये म्हणजेच 2026-27च्या बजेटमध्ये 30 ते 40% निधी वाढवून मिळणार अशी माहिती सद्यस्थितीला मिळालेली आहे. म्हणजेच काय, 30 ते 40% जर निधी वाढला तर साहजिकच अनुदान वाढायला काहीच हरकत असणार नाही. अनुदान वाढू शकतो, अनुदान वाढण्याची दाट शक्यता आहे. जर निधी वाढला तर अनुदान वाढणार म्हणजे वाढणार, वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता किती नेमकं अनुदान वाढणार, किती निधी त्या ठिकाणी वाढणार, ही माहिती कधी आपल्याला स्पष्ट होताना दिसणार आहे तर 6 तारखेला. 6 तारखेला काय आहे, अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, बजेट मांडलं जाणार आहे 2026-27 या वर्षाचं. आणि त्यामध्ये मग आपल्याला पाहण्यास मिळणार आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना या बजेटमध्ये नेमकं काय मिळणार आहे किंवा काय मिळालेलं आहे. तर ही महत्त्वाची अपडेट आहे अनुदान वाढी संदर्भातली. आता मार्च महिना नेमका तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे या संदर्भातली माहिती पहा. जसं की फेब्रुवारीमध्येच मार्च महिन्याच्या वितरणाला परवानगी देण्यात आली अशी माहिती मिळालेली होती आणि त्यावरून अपेक्षित होतं की लवकर हा हप्ता मिळेल, परंतु तसं झालेलं नाही. मार्च महिन्यामध्येच हा हप्ता मिळणार आहे. आता मार्चच्या नेमक्या कोणत्या तारखेला हा हप्ता मिळणार आहे? 4 तारीख संपलेली आहे. मग उद्या 5 तारखेला पैसे जमा होतील का? जसं की आपल्याला बऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी साधारणपणे तारीख आहे 5 ते 6 तारखेला हप्ता वितरित केला जातो, त्यानुसार उद्या 5 तारखेला हा हप्ता वितरित केला जाईल का? तर शक्यता खूप कमी आहे 5 तारखेला हप्ता वितरण केलं जाणार नसल्याची. पहा, जर झाला हप्ता वितरण तर चांगलीच गोष्ट असणार आहे. मी तुम्हाला संध्याकाळी जर त्या संदर्भातली ऑफिशियल अपडेट आली तर लगेच कळवेल. पण पहा, शक्यता कमी आहे 5 तारखेला हप्ता वितरण होण्याची. पण आनंदाची अशी बातमी आहे, काळजी करायची गरज नाही. 5 तारखेला जरी पैसे आलेले नाहीत तरी पण साधारणपणे या ठिकाणी पहा 6 ते 9 पासून म्हणजे 6 तारखेपासून अनुदान वाटपाची जी प्रोसेस आहे ती सुरू होणार असल्याची माहिती आता सद्यस्थितीला मिळत आहे. काय आहे, काय प्रोसेस सुरू होणार आहे तर 6 म्हणजे 6 तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, हा मार्च महिन्याचा हप्ता वितरणाचा निधी मंजूर केला जाणार असल्याची आत्ता माहिती मिळालेली आहे. होय, मार्च महिन्याच्या हप्ता वितरणासाठी जो निधी लागणार आहे, हा निधी 6 तारखेला
मंजूर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये माहिती सांगितली की 6 तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि मग कसं काय अर्थसंकल्प सादर होत असताना या योजनेचा निधी मंजूर केला जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत 2026च्या मार्चपर्यंत जे अनुदान देण्यात येणार आहे ते आर्थिक बजेट 2025चं आहे. 25-26चं हे बजेट आहे. म्हणजेच ज्यावेळेस बजेट मानले या अगोदरचं, त्यावेळेस मार्च महिन्याच्या 2026च्या मार्च महिन्यापर्यंतचं बजेट मंजूर होतं आणि त्याच बजेटमधूनच आता मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. ही माहिती तुम्हाला कळाली असेल. त्यामुळे मार्चचा जो हप्ता आहे तो यापूर्वीच्या बजेटमधूनच वितरित केला जाणार आहे आणि मार्चपासून नवीन बजेटमधून, म्हणजे नवीन बजेट सादर झाल्याच्या नंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 2026-27 या वर्षासाठी 2027च्या मार्च महिन्यापर्यंत जो निधी लागणार आहे तो मांडला जाणार आहे आणि त्या निधीमधून त्याचं वितरण केलं जाणार आहे. परंतु सद्यस्थितीला मार्चचं जो वितरण आहे ते पूर्वीच्या बजेटमधूनच घेतलं जाणार आहे किंवा तो मंजूर आहे निधी पूर्वीच्या बजेटमधून. त्यामुळे काहीच हरकत नाही 6 तारखेला हप्ता वितरणाचा निधी मंजूर व्हायला. जर 6 तारखेला निधी मंजूर झाला तर मात्र हा निधी मंजूर झाल्याच्या नंतर एक 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत अंदाजितपणे पैसे मिळतील अशी शक्यता आहे. पहा, खात्रीपूर्वक आपल्याला तारीख आल्याशिवाय सांगता येत नाही, परंतु ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार की 10 तारखेपर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. पाहू आता 10 तारखेपर्यंत वाट. 6 तारखेला बजेट सादर होत आहे. बजेटमध्ये काय माहिती मिळते, लाभार्थ्यांना हप्ता वाढून मिळतो का? जरी समजा निधी वाढला तरी पण लक्षात घ्या, मार्च महिन्यामध्येच तुम्हाला लगेच अनुदान वाढवून मिळणार नाही. निधी वाढला त्यानंतर पुढची प्रोसेस होणार. मग आता निधी कुणासाठी वाढतो, सर्व लाभार्थ्यांसाठी वाढतो का फक्त दिव्यांगांसाठीच वाढतो, हे देखील स्पष्ट होणं गरजेचं आहे. जसजशी माहिती मिळेल, जसजसे मुद्दे समोर येतील, तसतशी माहिती, तसतसे मुद्दे तुमच्यासमोर नक्की मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.